बिपिन बापट आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर बुलेटिनच्या सुरुवातीलाच्या दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिली बातमी। भाषा हे संवादाचं माध्यम आहे, विवादाचं नाही। मराठी शिकलीच पाहिजे, मात्र इतर भारतीय भाषांचा देखील मान ठेवायला हवा, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी आता ठाकरे बंधूंना सुनावलंय। दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्यासन केंद्राचं भूमिपूजन आणि कुसुमाग्रज मराठी अध्ययन केंद्राचा उद्घाटन सोहळा आज पार पडला। यावेळी ते बोलत होते। मुख्यमंत्री फडणवीसांच्या मुख्य उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत आणि जेएनयू विद्यापीठाच्या कुलगुरू शांतिश्री पंडित महाराजांच्या तेजस्वी स्मृतींना अभिवादन। महाराष्ट्र में मराठी भाषा का आग्रह होना ये स्वाभाविक है, ये गलत नहीं है, लेकिन भाषा के ऊपर विवाद होना, भाषा पर किसी के साथ मारपीट करना ये बर्दाश्त नहीं किया जाएगा। ऐसी घटना हुई तो हमने कड़ी कार्रवाई की है, आगे भी कोई घटना करने का प्रयास करेगा तो हम कार्रवाई करेंगे। मराठीचा आग्रह देखील आहे, तो स्वाभाविक आहे, योग्य आहे, अभिमान तर असलाच पाहिजे, पण त्यासोबत इतरही भारतीय भाषांचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे। मराठी माणसांनी मराठी स्वीकारलीच पाहिजे, पण मराठी सोबत भारतीय भाषा अशा प्रकारची आपली भूमिका आहे की मराठी असली पाहिजे आणि इतर भारतीय भाषा देखील आपल्याला आल्या पाहिजेत। कुठल्याही भारतीय भाषेचा अभिमान वाटला पाहिजे। दरम्यान फडणवीसांच्या कार्यक्रमाच्या वेळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने आंदोलन केलं। त्यांचाही समाचार मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या भाषणात घेतला। काही लोकांना शिवाजी महाराजांच्या नावाची ॲलर्जी आहे, पण कुणी कितीही विरोध केला तरी हा देश कायम शिवाजी महाराजांच्या नावानेच ओळखला जाईल, असं फडणवीस म्हणाले। तसंच शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू करण्यात येणाऱ्या अध्यासन केंद्राला विरोध करण्याचा अधिकार एसएफआयला कोणी दिला, असा सवाल आता उपस्थित होतोय। आम्हाला इथली आताची शांती माहिती आहे, आधीची शांती माहिती आहे, पण शांती जी आल्यापासून जी शांती तयार झालेली आहे ती आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पाहिलेली आहे। त्यामुळे काळजी करायचं कारण नाही। काही लोकांना छत्रपती शिवरायांच्या नावाची ॲलर्जी आहे, पण असे लोक बोटावर मोजण्या इतके आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। हा देश कालही शिवरायांच्या नावाने ओळखला गेला, आजही शिवरायांच्या नावाने ओळखला जाईल आणि उद्याही शिवरायांच्या नावानेच ओळखला जाईल। कोणी कितीही त्याला विरोध केला तरीही